Let's study the weightlessness in satellites. सॅटेलाइट्समध्ये ॲस्ट्रॉनॉट्सना वेटलेस कंडिशन जी काही फील होते ती कशामुळे फील होते ते आपल्याला स्टडी करायचं आहे. लेट अस कन्सिडर द एक्झाम्पल ऑफ लिफ्ट ऑर एलिव्हेटर फ्रॉम ॲन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. सपोज इनिशियली जे काही पॅसेंजर आहे लिफ्टमधले तर ज्या वेळेला लिफ्ट रेस्टला असेल किंवा मोशनमध्ये असेल त्यावेळेला त्या पॅसेंजर्सला जो एक्सपिरियन्स्ड होणारा जो काही फोर्स आहे तो किती टाईपचा असणार आहे? 2 टाईप्सचा असणार आहे. फर्स्ट आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स mg अँड सेकंड वन इज नथिंग बट द नॉर्मल रिॲक्शन फोर्स n. जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे mg तो कसा वर्क करणार आहे? डायरेक्टेड वर्टिकली डाउनवर्ड अँड same time the normal reaction force and directed vertically upward as exerted by floor on the lift. These two forces are oppositely directed. ते दोघे फोर्स कसे असणार आहे? अपोजिटली डायरेक्ट करणार आहेत. That's why the net force in the downward direction किती असणार आहे? F is equal to ma minus n. We experience our weight only due to normal reaction force. n मुळे आपण जो काही आपला वेट असेल ते एक्सपिरियन्स्ड करू शकतो exerted by floor on us. Okay. The force recorded by weighing machine is nothing but the normal reaction. जे काय आपण वेइंग मशीनवर उभं राहिल्यानंतर जो फोर्स एक्सपिरियन्स्ड करतो तो म्हणजे विच इज ड्यू टू नॉर्मल रिॲक्शन. सपोज इन केस 1 लिफ्ट हॅविंग झिरो ॲक्सेलरेशन, in that situation it is only happen when the lift is at rest or is moving upward or downward with constant velocity. एक तर लिफ्ट अपवर्ड डायरेक्शनने मूव्ह होत असेल कॉन्स्टंट वेलॉसिटीने किंवा डाउनवर्ड डायरेक्शनने मूव्ह होत असेल कॉन्स्टंट वेलॉसिटीने, त्यावेळेला नेट फोर्स किती असणार आहे? विच इज इक्वल टू 0. ॲज वी नो F इज इक्वल टू mg मायनस n. देअरफॉर mg minus n is equal to 0. Therefore mg is equal to n. Hence we feel our normal weight. केस 1 मध्ये लिफ्ट झिरो ॲक्सेलरेशन असेल तर त्यावेळेला नॉर्मल रिॲक्शन इज एक्झॅक्टली इक्वल टू वेट. हेन्स वी फील अवर नॉर्मल वेट दॅट इज mg. Suppose case 2, that is lift having net upward acceleration au. नेट अपवर्ड ॲक्सेलरेशन जर लिफ्टवर वर्क करत असेल जे काही ॲक्सेलरेशन या पद्धतीने, तर त्यावेळेला जी काही सिच्युएशन आहे ती स्टडी करायची आहे. वेन द लिफ्ट इज जस्ट मूव्हिंग अपवर्ड ऑर इज अबाउट टू स्टॉप ॲट लोअर फ्लोअर ड्युरिंग इट्स डाउनवर्ड मोशन. बघा, 2 सिच्युएशन आहे ज्या सिच्युएशन्समध्ये जे काही नेट ॲक्सेलरेशन असेल ते अपवर्ड असणार आहे. फर्स्ट कुठली आहे? लिफ्ट जस्ट मूव्हिंग अपवर्ड ऑर इज अबाउट टू स्टॉप ॲट लोअर फ्लोअर ड्युरिंग इट्स डाउनवर्ड मोशन. या सिच्युएशनमध्ये ॲज द नेट ॲक्सेलरेशन इज अपवर्ड्स, नेट ॲक्सेलरेशन अपवर्ड आहे, ऑब्वियसली अपवर्ड फोर्स मस्ट बी ग्रेटर. Therefore F is equal to MAU. AU is nothing but upward acceleration, which is equal to n minus mg. Therefore n is equal to mg plus AU. As n is greater than mg, n is nothing but the normal reaction or normal force exerted by the floor on us, which is greater than mg, that is weight. Hence we feel heavier. या सिच्युएशनमध्ये आपल्याला आपलं वेट जास्त भारी असं फील होतं. ते कशामुळे?
because of net upward acceleration. If in case 3, part A, lift having net downward acceleration AD, lift net downward acceleration AD, केव्हा त्याचे पॉसिबिलिटी असणार आहे, when the lift is just start moving downward or is about to stop at higher floor. एक तर ती डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह होण्यासाठी जस्ट स्टार्ट केलं असेल तिने, किंवा इज अबाउट टू स्टॉप ॲट हायर फ्लोअर, हायेस्ट फ्लोअरवरती काय झालेली असेल, स्टॉप झालेली असेल. त्यावेळेला त्याच्यावर जे नेट ॲक्सेलरेशन जे काही वर्क करता येते कसं असणार आहे, ड्युरिंग इट्स अपवर्ड मोशन ॲज द ॲक्सेलरेशन ऑर नेट ॲक्सेलरेशन इज डाउनवर्ड्स, that is AD. Therefore, the downward force must be greater. In that situation, downward force काय असणार आहे, greater असणार आहे. Downward force greater असल्यामुळे F is equal to what? MAD, where AD is nothing but downward acceleration, which is equal to mg minus n. Therefore, n, that is normal reaction, which is equal to mg minus AD, that is normal reaction is less than mg, means the force exerted by the floor on us is less than the weight which is exerted by us on floor. Case 3 part B, state of free fall. बघा, फ्री फॉल, ही फ्री फॉल सिच्युएशन केव्हा पॉसिबल आहे, इफ द केबल्स ऑफ लिफ्ट आर कट, लिफ्टच्या केबल्स सडन काय केल्या, कट केल्या किंवा कट झाल्या बाय ॲक्सिडेंटली. इन दॅट सिच्युएशन डाऊनवर्ड ॲक्सेलरेशन टोटल जे त्याच्यावर वर्क करत आहे ते एक्झॅक्टली इक्वल टू किती असणार आहे, दॅट इज स्मॉल जी. स्मॉल जी इज नथिंग बट ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. डाऊनवर्ड ॲक्सेलरेशन एक्झॅक्टली इक्वल टू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. In that situation, as we know, normal reaction n is equal to mg minus MAD, where AD is nothing but downward acceleration. In this situation, there will be not any feeling of weight. तेव्हा या सिच्युएशनला आपल्याला काय फील होणार आहे की कुठल्याही प्रकारचं आपलं वेट तिथे आपल्याला फील होणार नाही. दिस इज कॉल्ड ॲज द स्टेट ऑफ टोटल वेटलेसनेस. हीच सिच्युएशन म्हणजे काय असणार आहे, टोटल वेटलेसनेस सिच्युएशन. फ्री फॉलिंगमध्ये फील होणारी टोटल वेटलेसनेस सिच्युएशन हिलाच कन्सिडर केलं जातं. ॲट दॅट टाईम द वेईंग मशीन विल रेकॉर्ड एक्झॅक्टली 0. या सिच्युएशनला जर लिफ्टमध्ये आपण वेईंग मशीनने जे काही वेट असेल ते रेकॉर्ड केलं तर ते आपल्याला एक्झॅक्टली किती मिळणार आहे, 0, बिकॉज ऑफ फ्री फॉल. In case of revolving satellite, the satellite performing circular motion around the earth, and that circular motion is due to the acceleration which is centripetal acceleration. जे काही ॲक्सेलरेशनमुळे तो मूव्ह होतो आहे सर्क्युलर मोशनमध्ये ते कुठलं आहे, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. आणि ते सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन प्रोव्हाइड कोण करतं, दॅट इज ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन प्रोव्हाइड करतं. आणि जे टोटल नेट जे काही ॲक्सेलरेशन असणार आहे ते कसं असणार आहे, दॅट इज इन डाऊनवर्ड ॲक्सेलरेशन फॉर्ममध्ये असणार आहे. दॅट डाऊनवर्ड ॲक्सेलरेशन इज नाव एक्झॅक्टली इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. Or the satellite is in state of free fall, giving the feeling of total weightlessness. बघा, फ्री फॉल पोझिशन आहे ही म्हणजेच टोटल द फिलिंग ऑफ टोटल वेटलेसनेस फिलिंग. दॅट इज द अपरंट वेट इन साईड द सॅटेलाइट विल बी 0. अपरंट वेट किती असणार आहे त्यावेळेला, एक्झॅक्टली 0. एखाद्या ॲस्ट्रोनॉटला तिथे त्याचं वेट काय फील होणार आहे, एक्झॅक्टली 0 फील होणार आहे. म्हणून आपण काही व्हिडिओज पाहतो
त्यावेळेला ॲस्ट्रॉनॉट्स आपल्याला सॅटेलाईटमध्ये असणारे ते कशा पोझिशनमध्ये दिसतात, फ्लोटिंग पोझिशनमध्ये दिसतात. ॲस्ट्रॉनॉट्स आर फ्लोटिंग इनसाइड द सॅटेलाईट. इट इज रिअली डिफिकल्ट फॉर देम टू चेंज देअर पोझिशन इनसाइड द सॅटेलाईट. त्यांना त्यांची पोझिशन चेंज करायला तिथे काय होतं आहे, डिफिकल्ट जातं. आता या सिच्युएशनमध्ये आपल्याला एक क्वेश्चन इथे अराईव्ह होतो की वाय द सॅटेलाइट्स आर नॉट फॉलिंग ऑन द अर्थ. अशी पोझिशन असेल तर सॅटेलाइट्स अर्थवर का फॉल होत नाही. द रिझन इज दॅट द रिव्हॉल्विंग सॅटेलाइट इज हॅविंग अ टँजेन्शियल व्हेलॉसिटी. बघा, सॅटेलाइट्सला त्यांची काय असते, टँजेन्शियल व्हेलॉसिटी असते, विच मॅनेजेस टू कीप इट मूविंग इन सर्क्युलर ऑर्बिट ॲट दॅट हाईट. तीच टँजेन्शियल व्हेलॉसिटी काय मॅनेज करते, त्या स्पेसिफिक सॅटेलाईटला सर्क्युलर मोशनमध्ये मूव्ह होण्यासाठी तिथे काय असते, ती मॅनेज करते त्या स्पेसिफिक हाईटला.